मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसाळ्यासाठी लष्कर सज्ज. रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवानही दिमतीला. आपत्कालीन परिस्थितीसाठी जवानांना खास ट्रेनिंग. परळमध्ये पालिकेच्या कल्पतरू ट्रेनिंग सेंटरमध्ये शीघ्र कृती दलाच्या जवानांचं ट्रेनिंग सुरू आहे. सहसा दंगल किंवा हिंसेच्या ठिकाणी पाचारण होणारे शीघ्र कृती दलाचे जवान यंदा पावसाळ्यात मुंबईकरांसाठी सज्ज असणार आहेत. त्यासाठी खास जवानांना खास प्रशिक्षण दिलं जात आहे. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या 102 बटालियन मधील 1229 जवानांबरोबरच इंडियन आर्मीच्या 6 टीम्सही मुंबईत असतील. लष्कराचे सुमारे 300हून अधिक जवान पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी तैनात असतील. फायर अगर होता है तो किस तरह से फायर एक्सटिंग्विशर को यूज़ करना है, कैसे मतलब कि आग को बुझाना है, पेशेंट को कैसे इवैक्यूएट करना है, कैसे उसको ले जाने का तरीका होता है, प्रॉपर तरीका, सही तरीका, उसके बारे में हमको जानकारी दी. पूरस्थितीमध्ये लोकांना वाचवणं हे प्रथम प्राधान्य असल्यानं त्याबाबतचं प्रशिक्षण जवानांना दिलं जात आहे. तसंच बिल्डिंग कोसळल्यानंतर कशा प्रकारे मदत केली जावी, प्रथमोपचार काय करावेत याचेही धडे जवानांना दिले जात आहेत. एमसीजीएमने जो एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे, रॅपिड ऍक्शन फोर्सचे काही जवान ते फर्स्ट रिस्पॉन्स टीम देतात. त्याच्याकरता आज आम्हाला CBR केमिकल, बायोलॉजिकल, न्यूक्लिअर आणि रेडिओलॉजिकल जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना ते कसे त्याला तयार करू शकतात, ते तयारी कशी करू शकतो, त्यांना एक ओव्हरव्ह्यू किंवा एक लेक्चर दिलेलं आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात छोट्या मोठ्या दुर्घटना घडत असतात. दरडी कोसळणं, पुरासारख्या दुर्घटनांच्या वेळी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उणीव नेहमीच BMCला भासते. अशा वेळी जीवितहानी अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे BMCनं यंदा पावसाळ्यासाठी अशी जय्यत तयारी केली आहे. मुंबई महापालिका पहिल्यांदाच अशा प्रकारे आर्मी आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांची मदत पावसाळ्यादरम्यान घेणार आहे. त्यामुळं दुर्दैवानं मुंबईत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हे जवान सदैव तत्पर राहणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.